मोदींनी डोळे वटारले, अमेरिका नरमली. भारतावरील 25% आयात शुल्क लांबणीवर टाकण्यात आलेलं आहे. महत्त्वाची बातमी समोर येते. तर रशियासोबत शस्त्रास्त्र आणि त्यासोबतच इतर गोष्टींबद्दल व्यापार केल्यामुळे अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लादलेला होता, आयात शुल्क लादलेलं होतं. आणि आता मोदींनी डोळे वटारल्यानंतर भारतावरील हे 25% आयात शुल्काचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आलेला आहे. महत्त्वाची बातमी समोर येते. त्यामुळे मोदींनी डोळे वटारले आणि अमेरिका नरमली असंच म्हणता येईल. तर भारतावरील 25% आयात शुल्काची घोषणा करण्यात आलेली होती. सोशल मीडिया हँडलवरून ट्रम्प यांनी या प्रकरणी माहिती दिली होती आणि त्यानंतर आता ही महत्त्वाची अपडेट, भारतावरील 25% आयात शुल्क लांबणीवर. आणि याच संदर्भात आमच्यासोबत अधिक चर्चा करण्यासाठी अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर हे जोडले गेले आहे. शैलेंद्रजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. सर्वप्रथम तर हा निर्णय का झाला असेल असं तुम्हाला वाटतंय? डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर आपण स्वाभाविकपणे जर त्यांची कार्य करण्याची एकंदरीत पद्धत पाहिली तर ते अशा स्वरूपाच्या मोठ्या मोठ्या घोषणा करतात, वादळी वक्तव्य करतात आणि त्यानंतर घुमजाव करतात. ते वक्तव्य तात्काळ मागे घेतात. एक त्यातला त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे, ते एक उद्योगपती आहेत. त्यांना सातत्याने प्रतिपक्षावरती दबाव टाकणं आणि दबाव करून आपल्याला हवे तशा स्वरूपाचे हितसंबंध साधून घेणं, सौदेबाजीसाठी प्रतिपक्षाला तयार करणं, ही त्यांची कार्य करण्याची एक पद्धत आहे. आणि त्याच दृष्टिकोनातनं त्यांनी भारतावरती दबाव टाकण्यासाठी प्रामुख्याने अशा स्वरूपाची घोषणा 2 दिवसांपूर्वी केली होती. त्यांचा मुख्य कन्सर्न असा होता की साधारणतः गेल्या 90 दिवसांमध्ये जपान, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि युरोपियन देश या सगळ्यांनी अमेरिकेबरोबर ज्या आयात शुल्काच्या बाबतीमधल्या चर्चा केल्या आणि प्रामुख्याने कृषी क्षेत्र जे होतं ते त्यांनी खुलं केलेलं होतं. त्याच्यातलं आयात शुल्क ह्या देशांनी कमी करून टाकलं होतं. त्यामुळे भारताने पण तशाच पद्धतीने करावं अशा स्वरूपाची त्यांची मागणी होती. परंतु भारत त्याला कोणत्याही पद्धतीने भीक घालायला तयार नव्हता, त्या दबावापुढे झुकायला तयार नव्हता. त्यामुळे त्यांनी या स्वरूपाचा एक घोषणा करून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. वस्तुतः अमेरिकेची जी व्यापार गट आहे, ज्याला ट्रेड डेलिगेशन म्हणतो, हे 3rd वीक ऑफ ऑगस्ट मध्ये म्हणजे या महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये ते भारताच्या भेटीवर येत आहेत. दोन्ही देशांदरम्यान भारत आणि अमेरिकेमध्ये एका ट्रेड डीलवरती चर्चा चालू आहे. असं असताना अशी घोषणा करणं हे म्हणजे दबाव तंत्राचा एक भाग होता. अगदी सर, मग त्याचप्रमाणे आणखी एक प्रश्न असा उपस्थित होतो की जगाबरोबर आपला व्यापार किती अब्ज डॉलर्सचा आहे आणि अमेरिकेबरोबर किती अब्ज डॉलर्सचा आहे, व त्यामुळे या टॅरिफ धोरणामुळे भारतावर असा किती मोठा परिणाम होणार होता? मला असं वाटतं की आपण अत्यंत योग्य प्रश्न विचारला. जर आपण भारताच्या अर्थव्यवस्थेचा एकूण आकार पाहिला तर तो $4 ट्रिलियन आहे. आपण अमेरिकेबरोबर भारताचा व्यापार पाहिला तर तो साधारणतः $125 अब्ज आहे. या तुलनेमध्ये जर तो आपण पर्सेंटेजवरनं काढलं तर तो केवळ 2% येतो. दुसरं असं आहे की भारताचं जी एकूण GDP आहे त्याच्यामध्ये निर्यातीचा वाटा हा किती आहे, जर तो आपण पाहिला तर तो केवळ 20% आहे. या उलट चीनचा वाटा 60% आहे. त्यामुळे अमेरिकेने निर्बंध घातले तरी भारतावरती त्याचा फारसा परिणाम हा होणारच नव्हता. भारताची एकूण निर्यात $900 अब्ज आहे. अमेरिकेबरोबरची निर्यात ही जेमतेम $70 अब्ज आहे. त्यामुळे यामधले काही सेक्टर्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल जेम्स आणि ज्वेलरी सारखं सेक्टर असेल, ऑटो पार्ट्स असतील, त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल कंपोनंट आहे, अशा काही मोठ्या कंपन्यांवरती त्याचा परिणाम हा होण्याची शक्यता होती. मात्र याच्यामध्ये भारतापेक्षा जास्त अमेरिकेचं नुकसान होणार आहे. कारण भारत ज्या जेनेरिक मेडिसिन एक्सपोर्ट करतो त्या अमेरिकन नागरिकांना स्वस्तात मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा हा केवळ दबाव तंत्र होता. भारतावर त्याचा खऱ्या अर्थाने परिणाम हा होणारच नव्हता. अगदी, आणि त्यामुळेच पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचा U-टर्न पाहायला मिळालाय. धन्यवाद शैलेंद्र सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी.